विषारी वाळक्या आणि कुणाला सोडवायचं म्हणताय सर? कोण हरणार रे? इकडे कशाला आहात तुम्ही? पाटलाच्या उंकडे डोळ्याचं सोडून काय बोलताय जयसिंगराव? गाडवा मी तुम्हाला गाढव म्हणालो का? पण परवा मी हऱ्याला पाटलाच्या उंकडे पडलेला पाहिलं होतं. त्या दिवशी ना मला जरा जास्त झालं. म्हणजे मला सोडून तू एकट्यानं तामापलटी केलीस? आता पाटलाचं कुत्र म्हटल्यावर त्यांचा उष्ट पाष्टा मिळणार. जय शिवराव, तुम्ही आम्हाला कुत्रा म्हणला तर चाला. राग येणार नाही. कुत्रा मालकाचं इमाम लागतो आणि आम्ही पाटलाचं खातो आणि काम तुमचं करतो. माझं काय काम करत नाही तुम्ही? परवा सुगंध आली होती हो पाटलाच्या वाड्यावर आणि लय गुणगात होती. तुमचं आणि तुमच्या संग बोलायचं म्हणत होती. बोलायचं जयसिंगराव साधू सुगंधासारखी फटाकडा अजून कोणाच्या हातावर चढली ना आम्हाला. अरे पोरीवर बोलायला मी तुमचा पाटील नाही. जरी तिनं माझी स्तुती केली असेल तर ती चांगल्या भावनेनच. आणि काय रे, वाड्यावरती कशाला आली होती? हे काय विचारण्यात आलं होय? नाच गाणं नाच गाणं. आणखी कोण कोण होतं तिथं? साखर शेठ आणि प्रिया बेल आणि आम्ही दोघे. काय रे, पाटलाचा भाऊ म्हणून फक्त 15 दिवस झाले. सारजा वहिनी जाऊन 8 दिवस झाले. एवढं मोठं दुःख झालं तरी नाच गाण्याच्या मैफिली लागतात. म्हणजे याचा अर्थ काय? अहो कसलं तू घेऊन बसलाय? तुमच्यासारखी माणसं भेटायला आली पाटील रडका चेहरा करतो बघा. आणि त्याची चांदा चौकडी जमा झाली फक्त जलसा सुरू झाला. आलं लक्षात? म्हणजे पाटलाचा भाऊ गेल्याचं दुःख नाही, उलट आनंद झाला. कारण त्याची सर्व इस्टेट कशात घालता आली. पण पाटला, तुझं हे कपटी कारस्थान उघडकीस आणण्याशिवाय हा जयसिंग कदापि शक्य होणार सगळं सांगितलं रे बाबा. आणि रागाने लाल होऊन तो गेला आणि मला आता
अगदी बरोबर. अरे आपण त्या पुढाऱ्यांच्या खालची मांजर. अरे मला सांग, एवढं आम्ही धडपडतोय, पण आपलं कुठं पण बसत नाही बघ. याचं काय आहे बाई? आम्ही इथं बसून विचार करतो. अरे तू सांग बा. हे बघा बाई, कसं सांगू? आम्ही दोघांना एक ठरवलंय की मुंडावड्या बांधायच्या मनात आहे आमच्या. अरे त्या मुंडवळ्या काही रस्त्यात बांधतात होय? त्यासाठी एखादी मुलगी पाहून लग्नाची मागणी घालायची असते. हो बाई, मागणं घालून सुद्धा अजून आम्ही बीड लग्नाच्याच आहे. तेव्हा आमच्यासाठी तुम्ही जरा मनावर घेतलात तर बरं होईल. नाही म्हटलं तर आम्ही अजून पोरच आहे. म्हणजे जरा तुम्ही हा बाई, अरे अगदी बरोबर बोल. तुम्ही जरा विचार केला तर बरं होईल. असं म्हणता? तर मग बघतेच जरा विचार करू. एखादी कोण मिळते काय? बाई लय बरं होईल. आम्ही तुम्हाला काय पाहिजे ते देऊ. पण मला सांगा, तुम्हाला मुलगी कशी पाहिजे? मला की नाही, मला की नाही, अगदी गोरी गोमटी, जरा कमरात लचक येणारी आणि फिरकी घेणारी आणि गालात असणारी आणि अशी नखरेवाली मुलगी पाहिजे मला. असं होय? आणि तुला ना? मला तर तुमच्यासारखी चालेल. चांगली नको. तेव्हा आता सुद्धा पोरी सुद्धा मिळत नाही. आताच्या कलियुगात पोरी मिळणं लय मुश्किल झालंय. म्हणून तुम्ही या हऱ्यासाठी एखादी बघा. मग आमचं आम्ही दोघं
मी म्हणतो की तुम्ही जरा जरा माझ्यावर लाईन मारली तर लयच बरं होईल. आणि तसं मी कुणाला बोलणार नाही.